गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आपण आज युनिट 4मधला शेवटचा टॉपिक बघणार आहोत. त्याचं नाव आहे अल्कोहोल अँड डायसल्फिरम. स्टार्टलाच आपण ब्रीफ इंट्रोडक्शन बघूया. नेमकं हे अल्कोहोल आणि डायसल्फिरमचं काय रिलेशन आहे. तर जर अल्कोहोलिझम झालं म्हणजे जर प्रोलॉंग पिरियडसाठी अल्कोहोल कन्झ्युम करत असाल तर त्यामधून बाहेर निघण्यासाठी म्हणजेच नशामुक्ती करण्यासाठी, दारू सोडवण्यासाठी जो ड्रग खातो आपण त्याला डायसल्फिरम म्हणतो. या टॉपिकवर इम्पॉर्टंट क्वेश्चन असा येतो की अल्कोहोलिझम, राईट नोट ऑन अल्कोहोलिझम अँड गिव्ह ब्रीफ फार्मेकॉलॉजी ऑफ डायसल्फिरम. असं 2 मिळून 5 मार्क्सचा क्वेश्चन या ठिकाणी आलेला आहे सेमिस्टरला. तर आपण कवरअप करूया. अल्कोहोलिझम काय आहे, त्यानंतर कॉजेस, सिम्टम्स, विड्रॉल सिम्टम्स, कॉन्ट्राइंडिकेशन, युजेस ऑफ अल्कोहोल, टाईप्स ऑफ अल्कोहोल्स किंवा बिव्हरेजेस अँड फार्मेकॉलॉजी ऑफ डायसल्फिरम. ओके, तर स्टार्टलाच आपण बघूया काय असेल. बघा, इथाइल अल्कोहोल किंवा इथेनॉल हे मॅक्सिमम प्रमाणात काय करतात पर्सन कन्झ्युम करत असतात. चिपली आपण त्याला अल्कोहोल म्हणतो. ओके, अल्कोहोल्स आर हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्स ऑफ ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन्स. The unqualified terms alcohol generally refers to the ethyl alcohol, that is ethanol. Pharmacology of alcohols is important because its presence in beverages, alcoholisms and alcohol intoxication and medicinal uses of solvent. ओके, म्हणजे हे अल्कोहोलचं स्टडी करणं का गरजेचं आहे तर हे बिव्हरेजेसमध्ये आहे. अल्कोहोल भरपूर सारे पर्सन्स काय करतात, अल्कोहोल इंटेक करतात, म्हणून आपण त्या ठिकाणी बघतो आहे. त्याचबरोबर ॲज अ मेडिसिनल सॉल्वंट म्हणून पण त्या ठिकाणी अल्कोहोलचा आपण यूज करतो आहे. म्हणजे जर वॉटरमध्ये एखादा सबस्टन्स इनसॉल्युबल असेल किंवा जर त्याची सोल्युबिलिटी वाढवण्यासाठी को सॉल्वंट म्हणून आपण यूज करायचं झालं तर आपण इथेनॉल त्या ठिकाणी आपण यूज करत असतो. ठीक आहे, म्हणून आपण काय करूया, ह्या अल्कोहोलचं पण आपण त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात फार्मेकॉलॉजी स्टडी करणार आहोत. ओके, आता आपण बघूया मॅन्युफॅक्चरिंग ऑफ अल्कोहोल. तर जर बेसिक कन्सेप्ट आपण बघायला गेलं तर ज्या प्रोडक्ट्समध्ये किंवा ज्या फूड मटेरियलमध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत अशा सगळ्या सबस्टन्सपासून आपण अल्कोहोल प्रिपेअर करू शकतो. ओके, इन जनरल सांगायचं झालं तर फर्मेंटेशन प्रोसेसनुसार आपण त्या ठिकाणी अल्कोहोल तयार करू शकतो. अल्कोहोल इज मॅन्युफॅक्चर्ड बाय द फर्मेंटेशन ऑफ शुगर्स आपल्याला माहितीच आहेत. एक असेल मोनोसॅक्रॅइड, डायसॅक्रॅइड, पॉलिसॅक्रॅइड. ओके, मग ज्याच्यामध्ये सॅक्रॅइड युनिट आहे त्यावर ईस्टपासून किंवा ईस्टमध्ये जे एन्झाईम आहे झायमेज, त्या थ्रू काय केलं जाईल, इथेनॉल तयार केलं जाईल. जसं की आपण ऐकलं असेल गव्हापासून दारू करू शकतो आपण, द्राक्षाची असेल किंवा भरपूर सारी फळं, बार्ली, त्यानंतर डाळिंब, म्हणजे जी काही फळं आहे ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स प्रेझेंट आहेत त्यांना आपण फर्मेंट केलं इन द प्रेझेन्स ऑफ झायमेस एन्झाईम, तर त्याबरोबरच काय होईल, ठिकाणी इथेनॉल तयार होईल. ओके, एवढं आपल्याला बेसिक कळालं. नेक्स्ट काय दिलं बघा, ग्लुकोज इज कन्वर्टेड इन टू द इथेनॉल अँड कार्बन डायऑक्साईड. फर्मेंटेशन प्रोसेस अंटिल अल्कोहोल कॉन्सन्ट्रेशन रिचेस अप्रॉक्सिमेटली 15%. म्हणजेच अल्कोहोल 15% म्हणजे 100 mlचं किंवा 100%चं जर आपण ठिकाणी मटेरियल ठेवलं त्याच्यातलं 15% जर अल्कोहोलने रीच केलं तिथपर्यंत आपण काय करतो, फर्मेंटेशन प्रोसेस करत असतो. त्याच्या मागचं पण कारण एक आहे, जेव्हा अल्कोहोल 15%च्या अबाव जाईल तर अल्कोहोल काय करेल, तेच जे फर्मेंटेशन प्रोसेस असेल ती काय करेल, इनहिबिट करेल. ओके, कारण आपल्याला माहिती आहे अल्कोहोल पण काय त्या ठिकाणी एक अँटीसेप्टिक डिसइन्फेक्टंट त्या ठिकाणी काम करणार आहे. ओके, आज आपण सॅनिटायझर वापरत असतो, त्या सॅनिटायझरमध्ये पण आपण अल्कोहोल वापरतो ॲज इट किलिंग द मायक्रोऑर्गॅनिझम्स वेन एव्हर वी अप्लाइड ऑन द सरफेस ऑफ स्किन. ओके, म्हणून आपण त्याला म्हणूया की 15%पेक्षा जास्त त्या ठिकाणी आपण करणार आहे, त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढून देणार नाही आहे. अप्रॉक्सिमेटली 15% असेल त्यानंतर आपण ते फर्मेंटेशन प्रोसेस बंद करूया. जसं की सोर्समध्ये दिसते आपल्याला बघा, बार्ली असेल, माल्ट असेल, राईस असेल किंवा मेज असेल, असे भरपूर सारे म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट प्रेझेंट आहेत त्यापासून आपण अल्कोहोल प्रिपेअर करू शकतो. व्हीट असेल किंवा मोलॅजेस असेल, मोलॅजेस म्हणजेच काय, काकवी. ओके, जसं आपण ऊस असेल, ऊसापासून काय करतो, काकवी तयार करतो, म्हणजे गूळ झाल्यानंतर मग काकवी असेल त्यापासून पण काय दारू तयार करू शकतो. ओके, ठीक आहे.
आता काही टाईपचे अल्कोहोल बिवरेजेस या ठिकाणी मेन्शन केले गेले आहेत, जसं की माल्टेड लिक्वर्स असेल, म्हणजे सिरियल्सपासून जे खाण्याचे धान्यात आहेत त्यांच्यापासून जेव्हा आपण बनवूया त्याला आपण माल्टेड लिक्वर्स म्हणूया. त्याच्यामध्ये 3 to 6% काय असणार आहे, अल्कोहोल कंटेंट असेल. बियर किंवा स्टाउट आपण त्याला म्हणूया. वाईन्स असेल त्याच्यामध्ये पण अप टू 12% ठिकाणी अल्कोहोल असेल. फोर्टिफाईड वाईन त्याच्यामध्ये पण 22% असणार. शेरी असेल, शेरी म्हणजे तुम्ही बघितलं असेल कधी मूवीमध्ये की त्या मोठ्या मग्गामध्ये घेतात ते आणि त्याच्यावर फेस येतो, ओके, त्याला आपण शेरी म्हणतो, ठीक आहे. किंवा जर तुम्ही बघितलं असेल थॉरचा मूवी ॲव्हेंजरमध्ये डॉक्टर स्ट्रेंज त्यांना ते एक मग भरून देतं ते बियरचं, त्याला शेरी म्हणतात. नेक्स्ट असेल इफर्वसंट वाईन्स, शॅम्पियनचं जर बघितलं असेल जेव्हा आपण त्याचं वरचं तर बघितलं असेल की वरचं ते कॉर्क आहे ते आपण रिमूव्ह केलं तर काय त्याच्यातून फेस बाहेर येणार आहे, ठीक आहे. त्याला आपण शॅम्पियन म्हणून याच्यामध्ये 12 to 16% असणार आहे. त्याला पण ड्राय वाईन पण म्हणतो. नेक्स्ट असेल स्पिरिट आपण जनरली कशासाठी वापरतो की क्लिनिंगसाठी. जनरली रम असेल, जीन असेल, व्हिस्की, ब्रँडी, वॉडका याच्यामध्ये 40 to 55% पण असणार आहे. आणि जर याच्या अबोव जर स्पिरिटचं कॉन्सन्ट्रेशन गेलं तर आपण स्टँडर्ड स्पिरिट म्हणूया. 42.8 अँड 37 वेट बाय व्हॉल्यूम असं असेल त्या ठिकाणी आपण त्याला स्टँडर्ड स्पिरिट म्हणतो. अदर फॉर्म्स ऑफ अल्कोहोल आपण बघूया. पहिला असेल ॲब्सोल्यूट अल्कोहोल. हे जीपॅटवर भरपूर वेळा क्वेश्चन विचारला गेला. ॲब्सोल्यूट अल्कोहोल, त्यानंतर प्रूफ स्पिरिट, रेक्टिफाईड स्पिरिट, मिथॅलिटी स्पिरिट, याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन भरपूर वेळा विचारलं गेलं की किती पर्सेंटेजमध्ये इथेनॉल प्रेझेंट असेल, ओके. जसं की ॲब्सोल्यूट अल्कोहोल म्हणजे 99% इथेनॉल प्रेझेंट असेल, त्याला आपण डिहायड्रेटेड अल्कोहोल पण म्हणतो. नेक्स्ट रेक्टिफाईड स्पिरिट 90% व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम इथिल अल्कोहोल असेल, म्हणजे इथेनॉल असेल. जनरली आपण मोलेजसपासून बनवतो, जसं की काकवीपासून डिस्टिलेशन प्रोसेसपासून बनवणार आहे. तुम्ही हुप्पा हुया पिक्चर बघितला त्याच्यामध्ये बघा आहे, त्याच्यामध्ये काय असेल टाकी असते, त्याच्यामध्ये काय करतो आपण काकवी भरतो, उसाचा जो रस असेल, आणि जेव्हा डिस्टिलेशन प्रोसेस करूया, डिस्टिलेशन प्रोसेस थ्रू काही ज्याचा एअर तयार होईल त्याचं परत काय करणार आपण वॉटर तयार करणार किंवा त्याचं लिक्वर तयार करणार, त्याच्यापासून काय होईल ती दारू तयार होईल. आपण म्हणूया बियर किंवा रेक्टिफाईड स्पिरिट. नेक्स्ट असेल प्रूफ स्पिरिट. ओल्ड मेथड टू डिटरमाइन द अल्कोहोल कॉन्सन्ट्रेशन. इक्वेलंट मेथड वापरूया, क्रॉस एलिगेशन मेथड, ओके, ते आपल्याला माहिती सुटिक्समध्ये बघितले असेल. हायर कॉन्सन्ट्रेशन, लोअर कॉन्सन्ट्रेशनचे ॲलिगेशन मेथड आपण त्याला म्हणूया. नेक्स्ट असेल मिथायलेटेड स्पिरिट. प्रिपेअर्ड बाय ॲडिंग 5 पार्ट्स ऑफ वूड नॅप्था, दॅट इज मिथाईल अल्कोहोल, टू 95% ऑफ रेक्टिफाईड स्पिरिट. म्हणजे 90% जो इथिल अल्कोहोल आहे त्याच्यामध्ये 5% ऑफ मिथाईल अल्कोहोल ॲड करणार, त्याच्यापासून डिनॅचुरेटेड स्पिरिट तयार होईल, त्याच आपण मिथायलेटेड स्पिरिट म्हणूया. जनरली आपण इंडस्ट्रीमध्ये वापरूया. इंडस्ट्रीमध्ये कोणत्या, तर शुगर इंडस्ट्रीमध्ये हे असणार. जसं आपलं जे आपण प्रॅक्टिकलसाठी सध्या आपण यूज करतो आहे ते मिथायलेटेड स्पिरिट असेल, त्याच्यामध्ये मिथेनॉल मिक्स असतं, ओके. म्हणून सोलिबिलिटी थोडीशी अफेक्ट होते किंवा त्याचं एक्स्ट्रॅक्शन प्रोसेसमध्ये थोडंसं जी प्युरिटी व्हॅल्यू ती कमी येते, ठीक आहे. हेच आपण वापरतो मिथायलेटेड स्पिरिट किंवा इंडस्ट्रियल, तेच आपण ठिकाणी यूज करतो फॉर द प्रॅक्टिकल पर्पज. नेक्स्ट आता जर अल्कोहोल, आता जनरली आपल्याला माहितीच आहे अल्कोहोल जर एखाद्या माणसाने कन्झ्युम केलं तर बॉडीवर कोणकोणता इफेक्ट येईल तेच आपण रिवाईज करणार आहोत. बऱ्यापैकी गोष्टी आपल्याला माहिती आहेत आधीच, ते आपण रिवाईज करू. जसं की CNS, सेंट्रल नर्वस सिस्टीमवर जर एखाद्या पर्सनने अल्कोहोल घेतलं तर मग त्या पर्सनच्या CNSवर किंवा सेंट्रल नर्वस सिस्टीमवर काय इफेक्ट पडतो. तर जनरली आपल्याला माहिती आहे का तो CNS डिप्रेस करणार आहे, म्हणजे तो पर्सन झोपून जाईल, त्याची CNS सिस्टीम काय होणार आहे, डिप्रेस होईल. पण त्याआधी पण एक गोष्ट असेल, जेव्हा तो अल्कोहोल घेईल विदिन अ स्पेसिफिक पिरियड ऑफ टाईम द सेंट्रल नर्वस सिस्टीम गेट स्टिम्युलेटेड अँड विच शोज इफोरिया लाईक सिम्टम्स, ओके. इफोरिया होईल, लॉस ऑफ इनिबिशन, इम्पेअर जजमेंट, सिडेशन, स्लीप कॉमा ॲट हाय डोस, ह्या सगळ्या गोष्टी CNSच्या रिलेटेड ठिकाणी त्या पर्सनच्या बॉडीवर इफेक्ट दाखवतील. नेक्स्ट सेरेब्रल कॉर्टेक्स. जेव्हा तो ड्रग किंवा अल्कोहोल त्या ठिकाणी सेरेब्रल कॉर्टेक्सवर इफेक्ट दाखवेल तर काय होईल बघा, पुअर कॉन्सन्ट्रेशन, इम्पेअर्ड थिंकिंग, मेमरी, म्हणजे त्याला आठवणार नाही नेमकं काय चाललं आहे. त्यानंतर थिंकिंग, म्हणजे तो व्यवस्थित विचार करू शकणार नाही, कुठे जायचं आहे, काय करायचं आहे. आणि नेक्स्ट असेल पुअर कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे आपण जे काय बोलतो आहे त्याच्याकडे त्याचं लक्ष नसणार आहे, ठीक आहे. का होईल आहे, कारण सेरेब्रल कॉर्टेक्स काय झालं त्या ठिकाणी डिप्रेस झाले. सेरेबेलममध्ये आपले सगळे मोटार कोऑर्डिनेशन आहेत, सगळे जे काही मोटार रिस्पॉन्स आहेत, म्हणजे चालणे, धावणे, बोलणे किंवा जो काही रिस्पॉन्स आपण ब्रेन थ्रू इंटरप्रेट करून मोटार इम्पल्स येतो आहे त्या थ्रू आपण बोलतो आहे, करतो आहे, सगळ्या गोष्टी रिफ्लेक्सेशनच्या असतील त्या काय होतील, अफेक्ट केल्या जातील. त्याच्यामुळे काय तो पर्सन अटॅक्झिया म्हणजे अडकत चालेल, ओके. अडकत चालेल, तो मला माहिती आहे. नेक्स्ट असेल अनस्टडी गेट, म्हणजे तो सरळ रेषेमध्ये चालणार आहे, तो काही वाकडा तिकडा चालणार आहे.
त्याला आपण अनस्टडी गेट म्हणूया. स्लर्ड स्पीच म्हणजे त्याला जास्त बोलता येणार नाही किंवा बोलताना बोबडी वळेल. हे झालं सेरेबेलमच्या रिलेटेड रिॲक्शन, जेव्हा अल्कोहोल सेरेबेलममध्ये रिसेप्टरवर काय करेल, ॲक्ट करेल तेव्हा. नेक्स्ट मेडुला, डिप्रेशन ॲट टॉक्सिक डोस, त्याच्यामुळे काय रेस्पिरेटरी डिप्रेशन होईल. डेथ इन सिव्हिअर पॉइझनिंग, खूप जास्त कॉन्सन्ट्रेशनमध्ये जर अल्कोहोल कन्झ्युम केलं, खूप जास्त डोसमध्ये अल्कोहोल कन्झ्युम केलं तर चान्सेस रेस्पिरेटरी डिप्रेशन पण होईल आणि इवन त्या पर्सनची डेथ पण होऊ शकते ड्यू टू सिव्हिअर पॉइझनिंग. नेक्स्ट असेल कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम. आता कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीममध्ये काय असणार आहे बघा, पेरिफेरल व्हॅसोडायलेशन. पेरिफेरल व्हॅसोडायलेशन झाल्यामुळे काय होईल, वॉर्म सेन्सेशन होईल, फ्लशिंग होईल, म्हणजेच काय रेडनेस येईल स्किनला, तोंडाला स्किन तोंड लाल होऊ शकतं, डोळे लाल होऊ शकतात. हे सगळे व्हॅसोडायलेशनमुळे येतो की व्हॅसोडायलेशन म्हणजेच काय, वेसलचं डायमीटर मोठं होणं आणि बॉडी टेम्परेचर काय होणार आहे, कमी होणार आहे. ठीक आहे, कारण का व्हॅसोडायलेशन झाल्यानंतर काय होईल, पोर्स ओपन होतात आणि ब्लडमधलं जे काय टेम्परेचर आहे ते काय होतं, कमी व्हायला सुरुवात होईल. ओके, किंवा निघून जायला, जसं आपलं गरम झाल्यानंतर आपण घाम येतो तसंच त्या पर्सनला पण होईल. मग बघा आपण नेक्स्ट असेल हार्टवर काय इफेक्ट आहे बघा, डिरेक्ट मायोकार्डियल डिप्रेशन वेन युअर टेकन द हायर डोस, वीक कार्डियक कॉन्ट्रॅक्शन, अरिथमियासारखे सिम्पटम्स ऐकून त्या पर्सनला दिसतील. नेक्स्ट ब्लड वेसलवर काय इफेक्ट असेल, व्हॅसोडायलेशन आपण मागाशी बघितलं, त्यामुळेच काय होईल, हायपोटेन्शन त्या पर्सनमध्ये होईल, म्हणजे ब्लड प्रेशर नॉर्मलपेक्षा खाली जाईल. नेक्स्ट गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅकवर इफेक्ट काय बघा, इन्क्रीज गॅस्ट्रिक सिक्रेशन, म्हणजे सिक्रेशन वाढेल. म्हणूनच आपण त्याला बोललो की याच्यामुळे काय होईल, भूक पण वाढू शकते. म्हणजेच काय, हे ड्रग्स ॲपेटाईट स्टिम्युलेटर पण असू शकतात. ॲपेटाईट स्टिम्युलंट कधी, जेव्हा त्या पर्सनने स्टार्टिंगला अल्कोहोल घ्यायला सुरुवात केली तेव्हा. ओके, त्या पर्सनने अल्कोहोल घ्यायला सुरुवात केली आहे तेव्हा काय असेल, त्या पर्सनमध्ये हे सिम्पटम दिसायला सुरुवात होतील की भूक लागणे, खूप जास्त भूक लागणे. पण जसं जसं तो काय करेल, जास्त वेळा अल्कोहोल कन्झ्युम करेल तर हे इफेक्ट काय निगेटिव्हली दिसू शकतात आणि त्या पर्सनची भूक पण बंद होऊ शकते. म्हणजेच काय, स्टार्टिंगला अल्कोहोल घ्यायला लागलं तर ॲपेटाईट स्टिम्युलंट, आणि भरपूर दिवस तर अल्कोहोल घेतलं तर ॲपेटाईट सप्रेसंट म्हणून पण इफेक्ट दाखवतो, ॲनोरेक्टिक्स म्हणून पण इफेक्ट दाखवतो, म्हणून भूक मंदावून जाईल. नेक्स्ट नॉशिया, वॉमिटिंग सारखे सिम्पटम्स, गॅस्ट्रायटिस सारखे सिम्पटम्स ऐकून त्या पर्सनला बॉडीमध्ये दिसतील ऑन द GIT. नेक्स्ट आहे लिव्हर, मेजर साईट ऑफ मेटाबॉलिझम, म्हणजे हे जे हा जो अल्कोहोल आपण घेतो आहे हा पण एक टाईप ऑफ ड्रगच आहे आणि ड्रगचं मेटाबॉलिझम मॅक्सिमम साईट आपल्याला माहिती, मेन साईट ऑफ ड्रग मेटाबॉलिझम इज लिव्हरवर जाऊन काय करेल, तो ड्रग मेटाबॉलिझम होईल आणि म्हणून जास्तीत जास्त जेवढं जास्त अल्कोहोल कन्झ्युम करेल तेवढं लिव्हर काम करेल जास्त, आणि काही वेळेस काय होईल, लिव्हरचं काम करणं बंद होईल, त्याच्यामुळे लिव्हर फेल्युअरमुळे पर्सन डेड होऊ शकतो. ओके, नेक्स्ट सर किडनीवर काय इफेक्ट आहे, इनिबिट्स ADH सिक्रेशन. ADH म्हणजेच काय, अँटीडायरेटिक हॉर्मोन, म्हणजे युरिनेशन थांबवणारा ड्रग आहे, हॉर्मोन आहे. तर यालाच इनिबिट केलं तर काय होईल, युरिनेशन त्या पर्सन करणार. जसं आपल्याला माहितीच आहे, युरिनेट करतात जे अल्कोहोल कन्झ्युम करतात त्यांचं युरिनेशन त्या ठिकाणी होत असणार आहे. काय होईल बघा, डिन्क्रीज युरिन आउटपुट अँड डायरोसिस, म्हणजेच काय, युरिनमध्ये वॉटर पण जाईल आणि सोडियम पण जाणार आहे आणि त्या पर्सनमध्ये डिहायड्रेशनसारखे सिम्पटम्स दिसायला सुरुवात होईल. नेक्स्ट रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये काय असेल, डिप्रेशन ॲट हाय डोस, आपलं बघितलंच काय, रेस्पिरेटरी सिस्टीम डिप्रेस होईल, पर्सन मे बी कॉमोमध्ये पण जाऊ शकतो. नेक्स्ट असेल स्केलेटल मसल काय होईल, मसल कॉन्ट्रॅक्शन होतील आणि रिड्यूस कोऑर्डिनेशन अँड रिफ्लेक्स, म्हणजे जे मसल कॉर्डिनेशनचे जे काय मसल कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे काय काही मसल जे कॉर्डिनेशन असेल हाताचं, पायाचं, मेंदूचं, ते अफेक्ट होईल आणि तो पर्सन नॉर्मल पर्सनपेक्षा चालू शकणार नाही, बसू शकणार नाही, झोपू शकणार नाही आणि त्यामुळे लगेच आपल्याला त्याचा डिफरन्स जाणून येतो. नेक्स्ट असेल मेटाबॉलिक इफेक्ट्स, अफेक्ट ऑर अल्टर द कार्बोहायड्रेट अँड फॅट मेटाबॉलिझम. आपल्याला माहिती आहे का अफेक्ट करणार आहे, कारण अल्कोहोल काय करतं आहे, स्वतः ते काही काय होईल, लिव्हरमध्ये जाऊन मेटाबॉलिझम होते. अल्कोहोल काय असेल, अल्कोहोलचं मेटाबॉलिझम त्या ठिकाणी असेल आणि त्याच्यामुळे काय होईल, त्या गोष्टीमुळे काय होईल, बाकीच्या जे मेटाबॉलिझम करायचं असेल बाकीचे सबस्टन्स, त्यांना तेवढे पुरेसे हॉर्मोन एन्झाईम्स काही भेटणार नाही आणि त्याचं इम्प्रॉपर मेटाबॉलिझम व्हायला सुरुवात होईल. इम्प्रॉपर मेटाबॉलिझम म्हणजेच काय, हायपोग्लायसी, म्हणजे शुगरचं ॲब्सॉर्प्शन प्रॉपर प्रमाणात नाही झालं किंवा कार्बोहायड्रेटचं मेटाबॉलिझम काही प्रॉपर प्रमाणात झालं नाही, त्याचं ॲब्सॉर्प्शन कमी झालं, त्याला पण हायपोग्लायसिया, ग्लायसेमिया. किटोसिस म्हणजेच काय, किटोन बॉडीज तयार होतील, म्हणजे इन्स्टेड ऑफ लिपिड सबस्टन्स त्या ठिकाणी मेटाबॉलिझम व्हायला सुरुवात होईल आणि लिपिड मेटाबॉलिझम जेव्हा बीटा ऑक्सिडेशन थ्रू होईल त्याचं एंड प्रोडक्ट आपल्याला माहितीच काय असेल, तो किटोन बॉडीज असतील. कोणकोणते किटोन बॉडीज आहेत, एक असेल ॲसिटोॲसिटेट, बीटा हायड्रोक्सीब्युटारेट आणि ॲसिटोन, अशा 3 प्रकारच्या जर किटोन बॉडीज बॉडीमध्ये सापडायला लागल्या त्याला आपण किटो ॲसिडोसिस म्हणतो आणि त्यालाच आपण किटोसिस. ओके, नेक्स्ट स्किनवर काय इफेक्ट होईल, बॉडी टेम्परेचर काय इफेक्ट आपण मागशी बघितले, व्हॅसोडायलेशन होईल, त्याच्यामुळे बॉडी टेम्परेचर काय नॉर्मलपेक्षा कमी जाणार आहे. नेक्स्ट स्किनवर कसं लोकोरुबिफिशियंट इफेक्ट असेल. लोकोरुबिफिशियंट म्हणजे इफेक्ट म्हणजेच काय, रेडनेस, ज्या ठिकाणी आपण अल्कोहोल
ॲप्लाय करूया, रबिंग करूया, तरी काय रेडनेस होईल किंवा वॉर्म सेन्सेशन त्या ठिकाणी पर्सनला भेटणार आहे. नेक्स्ट त्यानंतर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, क्रोनिक यूज अफेक्ट द हॉर्मोन्स. सगळे जे काही आहेत म्हणजे मेलमधले असतील किंवा फिमेलमधले असतील, दोन्ही जे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवर काम करणारे हॉर्मोन्स आहेत त्यांचा जो इफेक्ट आहे तो काय होईल, कमी केला जाईल. ओके, म्हणजेच काय होईल बघा पुढे, रिड्यूस फर्टिलिटी. म्हणजेच फर्टिलिटीच्या रिलेटेड म्हणजेच काय झालं तर ह्युमन बिंगमध्ये इम्पॉर्टन्स जर टर्म आली, स्टर्लिटी टर्म आली तर ती मेलबद्दल असणार आहे, आणि इनफर्टिलिटी असेल टर्म तर ती कशाबद्दल असणार आहे तर फिमेलबद्दल असणार. म्हणजे काय झालं, फिमेलबद्दल असेल आणि इम्पॉर्टन्स म्हणजे काय मेलबद्दल असणार. म्हणजे दोन्ही पण मेल आणि फिमेलमध्ये अल्कोहोलचा साईड इफेक्ट हाच आहे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवरचा, की हॉर्मोन्स या ठिकाणी कमी केले जातील. फिमेलमध्ये इन्फर्टिलिटी येईल आणि मेलमध्ये इम्पॉर्टन्स येणार. नेक्स्ट आहे फिटस. जर प्रेग्नंट वुमेनने अल्कोहोल कन्झम्पशन केलं तर काय होईल बघा, टेरेटोजेनिक इफेक्ट होतील. म्हणजे व्हॉट इज माय टेरेटोजेनिक इफेक्ट, it produce adverse drug reaction or unwanted effect on the fetus which is present in the body of that person. ओके, म्हणजे जर एखाद्या प्रेग्नंट लेडीने अल्कोहोल कन्झम्पशन केलं तर काय काय होईल बघा, फिटल अल्कोहोल सिंड्रोम. म्हणजेच काय, फिटल अल्कोहोल सिंड्रोम म्हणजेच काय, त्याच्यामध्ये आपण त्याला म्हणूया की लो IQ बेबी, म्हणजे ऑटिझमसारखं. म्हणजे तो पर्सन जो जे लहान मूल जन्माला येणार आहे त्याचं IQ तेवढ्या प्रमाणात नसणार आहे. म्हणजे त्याला जे नॉर्मल पर्सन किंवा नॉर्मल ह्युमन बिंग आपण जे वर्क करतो तेवढं त्याला इफिशियंटली करू शकणार नाही, तर स्लो असेल किंवा त्याला जे काही मेमरी असेल ती कमी राहणार. ओके, हे कशामुळे होईल, फिटस प्रेग्नन्सीमध्ये जर अल्कोहोल कन्झम्पशन केलं तर. नेक्स्ट असेल इम्युन सिस्टीम. इम्युन सिस्टीमवर काय इफेक्ट पडेल, सप्रेशन ऑफ इम्युनिटी. म्हणजे जी काही रोगप्रतिकारशक्ती आहे ती काय होईल, कमी होईल आणि तो पर्सन भरपूर वेळा आजारी पडू शकतो. ओके, आता बघूया आपण, हे झालं फार्मेकोलॉजिकल ॲक्शन ऑफ अल्कोहोल. नेक्स्ट पार्ट बघूया फार्मेकोकायनेटिक ऑफ अल्कोहोल. म्हणजेच अल्कोहोल बॉडीमध्ये ॲब्सॉर्ब कसं होतं, डिस्ट्रीब्यूट कसं होतं, मेटाबॉलिझम कसं होतं आणि बॉडीमधून एक्सक्रिशन कसं होतं, आपण हे फार्मेकोकायनेटिकमध्ये बघणार आहोत. जसं की ॲब्सॉर्प्शन दिसतं आपल्याला, रॅपिडली ॲब्सॉर्ब फ्रॉम द स्टमक अँड स्मॉल इंटेस्टाईन. काय ॲब्सॉर्ब होणार आहे, ओके, का होईल ॲब्सॉर्ब, कारण हे काय, याचं जो ड्रग आहे तो काय होणार आहे, पटकन त्या ठिकाणी जे ॲक्वेस पोर्स असतील त्या थ्रू काय ॲब्सॉर्ब केलं जाईल फास्ट. आपल्याला माहिती आहे, जो वॉटर सोल्युबल ड्रगला लेट लागतो पण याचं मॉलिक्युलर साईज कमी आहे, वॉटरसारखंच दिसतं, तर तो काय येणार आहे, पटकन त्या ठिकाणी बॉडीमध्ये ॲब्सॉर्ब केला जाईल. अजून याच्यामध्ये काय दिलं बघा, रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन फास्टर ऑन द एम्प्टी स्टमक डिलेड बाय द फूड. म्हणजे एम्प्टी स्टमकवर जर अल्कोहोल घेतलं त्याचं ॲब्सॉर्प्शन काय होणार, फास्ट होणार आहे दॅन द फूड इन द प्रेझन्स ऑफ फूड. जर म्हणजे जेवण केल्यानंतर अल्कोहोल घेतलं त्याचा इफेक्ट खूप कमी येईल किंवा अफेक्ट केला जाईल, पण जर एम्प्टी स्टमकवर घेतला तर काय होणार, जास्त इफेक्ट या ठिकाणी बॉडीवर दिसेल. नेक्स्ट डिस्ट्रीब्युशन कसं दिलं बघा, युनिफॉर्म इन द बॉडी, वॉटर अँड टिश्यू. सगळीकडे काय होईल, तो युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट केला जाईल, वॉटरमध्ये, बॉडीमध्ये, बॉडी टिश्यूच्या ऑर्गनमध्ये सगळीकडे फिरवला जाईल. नेक्स्ट प्रोटीन बाइंडिंग, निग्लिजिबल. प्रोटीन बाइंडिंग टेक्निक होणार नाही, बायोलॉजिकल बॅरियर्सला क्रॉस करणार. जसं प्लॅसेंटाला क्रॉस करेल म्हणजे इफेक्ट फक्त मदरला लिमिटेड राहणार नाही, तो काय केलं, प्लॅसेंटल बॅरियर पण क्रॉस करून जाईल आणि इफेक्ट त्या फिटसवर पण दिसणार आहे. म्हणजे बेबी जे पोटामध्ये वाढतं आहे त्याच्यावर पण इफेक्ट दिसेल. ब्लड ब्रेन बॅरियर, म्हणजे ब्लड ब्रेन बॅरियर म्हणजेच काय, ब्रेनचा पण जो कव्हरिंग पार्ट आहे, प्रोटेक्टिव्ह लेअर आहे, त्याला पण क्रॉस करून काय करेल, आपला हा अल्कोहोल जाईल आणि इफेक्ट ऐकून दाखवेल. जसं की CNS स्टार्टिंगला CNS स्टिम्युलंट इफेक्ट दाखवेल आणि काय वेळेला CNS डिप्रेशन इफेक्ट दाखवेल, हॅल्युसिनेशन सारखे सगळे सिम्टम्स ऐकून त्या पर्सनला दिसणार आहे. नेक्स्ट असेल मेटाबॉलिझम. आपण तर मागाशी बघितलंच काय असेल, सगळे ड्रग्स, मोस्ट ऑफ ड्रग्स काय करतात, हे ठिकाणी आपल्या लिव्हरमध्येच मेटाबॉलिझम होतं, तसंच हा अल्कोहोल पण ठिकाणी लिव्हरमध्येच मेटाबॉलिझम केलं जाईल. मेजर एन्झाईम्स, अल्कोहोल डिहायड्रोजनेज कन्व्हर्ट इथेनॉल इंटू द ॲसिटाल्डेहाइड. म्हणजे जे इथेनॉल आपण बॉडीमध्ये टाकलेलं आहे, म्हणजे जे अल्कोहोल घेतात ते टाकतात, त्याचं कन्वर्जन काय होईल, ॲसिटाल्डेहाइडमध्ये होईल विथ द हेल्प ऑफ अल्कोहोल डिहायड्रोजनेज. ओके, इथंच सांगतो मी तुम्हाला एक्झाम्पल, की आपला जो आहे डायसल्फिरम आहे, हा त्या एन्झाईमवर काम करणार. कोणत्या एन्झाईमवर, अल्कोहोल डिहायड्रोजनेज एन्झाईमवर काम करणार. फर्दर मेटाबॉलिझम, ॲसिटाल्डेहाइड कन्वर्ट इंटू द ॲसिटेट इंटू द अल्डिहाइड डिहायड्रोजनेज. ॲसिटाल्डेहाइडचं कन्वर्जन कशामध्ये केलं जाईल, ॲसिटेटमध्ये केलं जाईल विथ द हेल्प ऑफ अल्डिहाइड डिहायड्रोजनेज. ओके, या एन्झाईमवर काम करणार. ठीक आहे. नेक्स्ट असेल फर्दर एक्सक्रिशन कसं होणार आहे बघा, स्मॉल अमाऊंट एक्सक्रिटेड थ्रू द लंग्स, युरिन अँड स्वेट. युरिनमधून स्वेटमधून तो काय होईल, अल्कोहोल रिमूव्ह केलं जाईल. आणि लंग्समधून तर आपल्याला माहिती आहे, समजा एखादा ड्रिंक अँड ड्राईव्ह करत असेल तर एक डिव्हाइस आहे बायोलॉजिकल ॲनालायझर म्हणून, त्याच्यामध्ये जर हवा फुकली तर लंग्समध्ये समजा अल्कोहोल असेल जे एक्सक्रीट होते एक्सपायर्ड एअरमध्ये, तर त्या थ्रू काय होणार आपण कळणार. म्हणजे इन जनरल आपल्या लक्षात आलं की युरिनमधून निघेल, स्वेटमधून अल्कोहोल निघेल आणि कुठून लंग्समधून कमी कॉन्सन्ट्रेशन निघणार आहे आणि जास्त कॉन्सन्ट्रेशन कुठून निघणार आहे आपल्याला माहिती, किडनीमधूनच निघणार आहे. ओके, इलिमिनेशन रेट असेल 10 to 15 ml per hour
ऑफ ॲब्सोल्यूट अल्कोहोल 10 ते 15 ml काय एक्सक्रिशन केलं जाईल. आणि हाफ लाईफ असेल डिपेंड अपॉन द क्वांटिटी कन्झ्युम्ड, किती अल्कोहोल बॉडीमध्ये टाकले त्याच्यावर डिपेंड असणारे अल्कोहोलचं एक्सक्रिशन. ठीक आहे. असेल कॉन्ट्राइंडिकेशन म्हणजे अल्कोहोल कोणकोणत्या कंडिशनमध्ये घ्यायचं नाही. जसं की लिव्हरचा पेशंट असेल, एखाद्या लिव्हरचा हिपॅटिससारखा आजार असेल किंवा सिरोससारखा आजार असेल किंवा अजून कोणता असेल, लिव्हरच्या रिलेटेड एखादं कंडिशन असेल तर त्या पर्सनने अल्कोहोल घ्यायचं नाही. नेक्स्ट असेल पेप्टिक अल्सर म्हणजे जे आपलं स्टमक आहे त्याच्या रिलेटेड एखादा अल्सर असेल किंवा गॅस्ट्रिटिस म्हणजेच काय गॅस्ट्रिक ट्रॅकमध्ये काय ते इन्फ्लॅमेशन झाले, अशा कंडिशनमध्ये अल्कोहोल घ्यायचं नाही. नेक्स्ट इपिलेप्सी, एखाद्या पर्सनला आधीच फिटचा त्रास आहे किंवा इपिलेप्सीचा त्रास आहे त्या पर्सनने अल्कोहोल घ्यायचं नाही. प्रेग्नन्सीनंतर घ्यायचंच नाही. फिटल अल्कोहोल सिंड्रोम होणार, लो आयक्यू बेबी त्या ठिकाणी त्याची बर्थ होईल. नेक्स्ट पॅन्क्रियाटिस म्हणजेच काय, जर पॅन्क्रियासला इन्फ्लॅमेशन झालं असेल तरी पण अल्कोहोल कंझ्युम नाही करायचं. कार्डिओव्हास्क्युलर डिसीजमध्ये करायचं नाही, अर्थिमियासारखं हायपरटेन्शनमध्ये. सायकॅट्रिक डिसऑर्डर, वर्सन, डिप्रेशन आणि बिहेवियर डिस्टर्बन्स म्हणजे भरपूर जण पर्सन म्हणतात की डिप्रेशन आहे किंवा कारण आहे काहीतरी त्याच्यामुळं दारू कंझ्युम करतात, पण त्याच्यावर तो उपाय नाही. कारण का, त्याने अजून डिप्रेशन त्या पर्सनला येऊ शकतं. ओके. आणि म्हणून त्या डिप्रेशनच्या पेशंटमध्ये किंवा डिप्रेशन ज्या पर्सन सफर करतो त्याच्यामध्ये त्याला अल्कोहोल कंझ्युम करून द्यायचं नाही. ड्रायव्हिंग और ऑपरेटिंग मशिनरी, ओके, जजमेंट कोऑर्डिनेशन हुकणार आहे आणि मे बी चान्सेस ऑफ ॲक्सिडेंट तरी होऊ शकतात. कॉन्करंट सी एन डिप्रेशन ड्रग म्हणजे आधीच एखाद्या झोपेची गोळी खाल्लेली आहे किंवा खोकल्याचं एखादं औषध खाल्ल्याच्यामध्ये डिप्रेशन ड्रग आहे, ओके, सिडेटिव्ह ड्रग्ज आहेत, तर त्याबरोबर अल्कोहोल कंझ्युम करायचं नाही. अल्कोहोल डिपेंडन्स, रिस्क ऑफ अब्यूज अँड विथड्रॉल्स कॉम्प्लिकेशन म्हणजेच काय की जर त्या पर्सन अल्कोहोल डिपेंडन्स असेल त्या पर्सनमध्ये त्याने अल्कोहोल घ्यायचं नाही, म्हणजे त्याला सवय असेल तर अल्कोहोल घ्यायची नाही. नेक्स्ट असेल डायबिटीस मेलिटस, जर एखाद्या पर्सनला डायबिटीस असेल, डायबिटीस मेलिटस असेल, टाईप 1 डायबिटीस, तर त्या पर्सनमध्ये पण काय घ्यायचं नाही. का, तर त्या पर्सनला हायपोग्लायसिमियासारखा त्रास होऊ शकतो. हायपोग्लायसिमिया म्हणजेच काय, ब्लड शुगर लेवल नॉर्मलपेक्षा कमी होणं. नेक्स्ट असेल रिनल इम्पेअरमेंट म्हणजे एखादा किडनीचा आजार असेल, किडनी फेल्युअर असेल, किडनी स्टोन असेल, अशा पर्सनमध्ये काय करणार आहे आपण, हा अल्कोहोल कंझ्युम करून द्यायचं नाही कारण ते कॉन्ट्राइंडिकेटेड आहे. आता आपण बघूया अल्कोहोलिझम. आता अल्कोहोलिझम आणि अजून एक गोष्ट राहिलं म्हणजे कॉन्ट्राइंडिकेशन नाही म्हणत तुम्ही, तर अल्कोहोल कंझ्युमच करायचं नाही कारण त्याचा काही भरपूर सारे साईड इफेक्ट्स आहेत, सोशल ॲज वेल ॲज पर्सनल लाईफमध्ये. ठीक आहे, बघूया आपण पुढे. आता अल्कोहोलिझम काय बघा, डेफिनेशन भरपूर डेफिनेशनमध्ये विचारले गेले, याच्यावर नोटच येते. ओके, 5 मार्क्सला अल्कोहोलिझम वर नोट आणि डायसल्फिरामचं फार्मेकोलॉजी भरपूर वेळा विचारला गेलं. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा या युनिटमधला. ठीक आहे, शेवटच्या टॉपिकमधला. आता अल्कोहोलिझम काय बघा, डेफिनेशन वाचल्यानंतरच कळेल. क्रोनिक disorder characterized by the excessive and compulsive consumption of alcohol leading to the physical dependence, psychological dependence, tolerance and harmful effect on the health as well as social life and behavior. ओके, म्हणजेच काय की क्रोनिक डिसऑर्डर आहे, म्हणजेच काय हा भरपूर दिवसासाठी चालणारा हा एक डिसऑर्डरच आहे जो ब्रेनच्या रिलेटेड असेल. मग काय होईल त्याच्यामध्ये की एक्सेसिव्ह कंपल्सिव्ह कन्झम्पशन म्हणजे भरपूर काळासाठी काय वेळेल तो त्या ठिकाणी कंपल्सिव्ह बिहेवियरने काय त्या ठिकाणी अल्कोहोल कंझ्युम करेल. बिकॉज ऑफ फिजिकल डिपेंडन्स म्हणजे बॉडीला गरज आहे म्हणून, त्यानंतर सायकोलॉजिकल डिपेंडन्स म्हणजे मेंदूला गरज आहे म्हणून, टॉलरन्स म्हणजेच काय, टॉलरन्स जर स्टार्टिंगला जेवढा डोस घेतला त्याच्यामध्ये इफेक्ट भेटत होता तो आता त्या तेवढ्या डोसमध्ये इफेक्ट भेटत नाही म्हणून, किंवा हेल्थ हार्मफुल इफेक्ट ऑन हेल्थ अँड सोशल लाईफ अँड बिहेवियर या कंडिशनमध्ये पण तो अल्कोहोल कंझ्युम करेल. आणि ह्या जर क्रोनिक पिरियडसाठी घेत असेल त्याला आपण अल्कोहोलिझम म्हणूया. कॉजेस बघा काय सांगितलं, जेनेटिक फॅक्टर्स म्हणजे जर फॅमिली हिस्ट्रीमध्ये एखादा पर्सन अल्कोहोल कंझ्युम करत असेल तर त्यानंतरचा पण तो काय करणार, त्याच्यानंतरचा पिढीतला जो पुढचा पर्सन असेल तो पण अल्कोहोल कंझ्युम करू शकतो. सायकोलॉजिकल फॅक्टर्स म्हणजे सायकिक एखादा डिसऑर्डर असेल किंवा काही कंडिशन असेल, फॉर एक्झाम्पल स्ट्रेस असेल, एन्झायटी असेल, डिप्रेशन, इमोशनल ट्रॉमा असेल, अशा पर्सनमध्ये तो अल्कोहोल कंझ्युम करू शकतो. कॉजेस सोशल फॅक्टर्स, पिअर प्रेशर म्हणजेच काहीतरी दबावाखाली किंवा स्ट्रेस कंडिशनमध्ये, सोशल ड्रिंकिंग हॅबिट्स म्हणजेच दुसऱ्यासोबत असल्यामुळे तो घेते म्हणून मी पण घेतो असं कॉज असेल. एन्व्हायरमेंटल फॅक्टर म्हणजेच काय, इझिली अवेलेबिलिटी ऑफ अल्कोहोल्स. मीडिया इन्फ्लुअन्स म्हणजे काहींच्या कारणामुळे किंवा बाहेरचं वातावरण कसं आहे त्यानुसार अल्कोहोल कन्झम्पशन करण्यास सुरुवात लागेल असेल. पर्सनॅलिटी डिसऑर्डर, इम्पल्सिव्ह ऑर अँटी सोशल पर्सनॅलिटी ट्रेट्स म्हणजे काही गरज नसताना किंवा विचारामुळे स्वतःचा विचार काय आहे त्यानुसार काही ठिकाणी तो पर्सन स्वतःच त्या ठिकाणी दारू प्यायला प्रवृत्त होईल. क्रोनिक स्ट्रेस, वर्क प्रेशर असेल, फायनान्शियल प्रॉब्लेम असेल किंवा फॅमिली इश्यू असेल त्याच्यामध्ये पण पर्सन अल्कोहोल घ्यायला सुरुवात करतो. हे सगळे कॉजेस आहेत पण हा त्याच्यावरचा उपाय नाही. नेक्स्ट असेल कल्चरल इन्फ्लुअन्स, सोशल ॲक्सेप्टन्स ऑफ अल्कोहोल कन्झम्पशन म्हणजेच
समजा एकदा दारू प्यायला सुरुवात केली, मग सोशल काय होतं की नाही ॲक्सेप्टन्स भेटत नाही, मग म्हणून माणूस काय करतो अजून दारू प्यायला सुरुवात करतो कारणामुळे. क्युरियोसिटी ऑर एक्सपेरिमेंटेशन, कॉमन ॲडोलसन्स अँड यंग अडल्ट्स. म्हणजेच काय क्युरियोसिटी, कारण नेमकं दारू पिल्यावर कसं वाटतं, काय होतं नेमकं, भारी वाटतं का, या एक्सपेरिमेंटेशनमध्ये पण काही जण अल्कोहोल घ्यायला सुरुवात करतात. ठीक आहे. आता सिम्टम्स ऑफ अल्कोहोलिझम, म्हणजे एखादा पर्सन अल्कोहोल घेतोय ते सिम्टम्स काय काय असतील. क्रेविंग म्हणजेच काय, दारू पिण्यासाठी भरपूर सारी धडपड करणं किंवा पाहिजे म्हणून पाहिजे असं सारखं. नेक्स्ट लॉस ऑफ कंट्रोल, म्हणजे एकदा प्यायला सुरुवात केली तर त्याच्यावर कंट्रोल राहणार नाही. टॉलरन्स म्हणजेच काय, स्टार्टिंगला या डायग्राममध्ये दाखवायचा प्रयत्न केला आहे की स्टार्टिंगला छोटा डोस होता, नंतर मोठा झाला. तो सेम इफेक्ट भेटण्यासाठी आपण काय डोस रेट करणं, त्याला आपण टॉलरन्स. डिपेंडन्स, फिजिकल ॲज वेल ॲज सायकोलॉजिकल डिपेंडन्स असेल. फिजिकल म्हणजे बॉडीच्या गरजेसाठी आणि सायकोलॉजिकल म्हणजेच काय, ब्रेनच्या गरजेसाठी. विड्रॉ सिम्टम्स, ट्रिमर, स्वेटिंग, एन्झायटी, इरिटेबिलिटी आफ्टर स्टॉपिंग अल्कोहोल. म्हणजे दारू सोडल्यानंतर 7 तासानंतर, 14 तासानंतर किंवा 24 तासानंतर, 72 तासानंतर काहीतरी सिम्टम्स दिसायला लागतील, म्हणून त्या सिम्टम्स अवॉइड करण्यासाठी दारू पिणे. बिहेवियरल चेंजेस, ॲग्रेशन, मूड स्विंग्स, पुअर जजमेंट्स, याच्यामुळे त्या ठिकाणी त्या पर्सनचं लगेच आपल्याला कळेल. म्हणजे त्याचं काय होईल, अचानक मूड चेंज होऊ शकतो, राग येऊ शकतो, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होऊ शकतात. स्लीप डिस्टर्बन्स, इन्सोमनिया अँड डिस्टर्ब स्लीप, हे सगळ्या गोष्टी अल्कोहोलिझममध्ये होऊ शकतात. म्हणजे झोप मोडू शकते, झोप न येणे. नंतर गॅस्ट्रिक सिम्टम्स म्हणजेच काय, नॉशिया, वॉमिटिंग, गॅस्ट्रिक म्हणजे जास्त इन्फ्लामेशन होणं गॅस्ट्रिक ट्रॅकला किंवा तसं. नेक्स्ट असं न्यूरोलॉजिकल सिम्टम्स, स्लर स्पीच असेल, इम्पेअर्ड कोऑर्डिनेशन, मेमरी लॉस, हे पण सिम्टम त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे विसरून जाणं, बोलताना बोबडी वळणं किंवा कोऑर्डिनेशन व्यवस्थित नसतं. ओके, म्हणजे चालणे, बसणे, उठणे, हे काय त्याच्यामध्ये त्या पर्सनचं काय व्यवस्थित कोऑर्डिनेशन राहणार नाही. लिव्हर डॅमेज सायन्स, म्हणजेच काय लिव्हरचं काय, लिव्हरच्या रिलेटेड काय काय सिम्टम्स असेल. जॉन्डिस होईल, एनलार्ज लिव्हर म्हणजे इन्सेफॅलोपॅथी होईल, हिपॅटोमॅगली होईल. हिपॅटोमॅगली म्हणजेच काय, हिपॅटो म्हणजेच लिव्हर आणि मॅगली म्हणजेच काय, ॲबनॉर्मल ग्रोथ ऑफ दॅट पर्टिक्युलर ऑर्गन. ओके. नेक्स्ट असेल सोशल प्रॉब्लेम्स, फॅमिली कन्फ्लिक्ट्स, पुअर वर्क परफॉर्मन्स, हे पण सिम्टम्स त्याकडे असतील. म्हणजेच काय, त्याच्यामुळे अल्कोहोल घेतल्यामुळे ह्या गोष्टी चालू होतील. निग्लेक्ट रिस्पॉन्सिबिलिटी, इग्नोरिंग स्टडीज, वर्क ऑर डेली ॲक्टिव्हिटीज, ह्या सगळ्या गोष्टीमुळे अल्कोहोलिझम किंवा अल्कोहोल घेतल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. ब्लॅकआउट्स, टेम्पररी मेमरी लॉस आफ्टर ड्रिंक, म्हणजे त्या 15 मिनटात, 20 मिनटात किंवा जे तासभर त्याच्यामध्ये आहेत अल्कोहोल कंझ्युम करतात, त्यानंतर जो 6 तासाचा पिरियड असेल त्याच्यामध्ये त्याला काहीच लक्षात राहणार नाही, त्याला आपण ब्लॅकआउट्स म्हणूया. डिप्रेशन, एन्झायटी, इमोशनल इन्स्टॅबिलिटी अँड मेंटल हेल्थ इश्यू, हे कशामुळे अल्कोहोलिझममध्येच होऊ शकतात. नोटमध्ये काय दिलं आहे बघा, दिस सिम्टम्स मे व्हॅरी इन सिव्हिरिटी फ्रॉम पर्सन टू पर्सन. म्हणजे पर्सन टू पर्सन म्हणजे त्याने किती दिवसाचा कोर्स केला किंवा किती दिवसापासून तो अल्कोहोल कंझ्युम करतो आहे त्यानुसार त्याने अफेक्ट केलं जाईल किंवा सिम्टम चेंज होतील. अर्ली रिकग्निशन अँड प्रॉपर ट्रीटमेंट कॅन हेल्प इन रिकव्हरी. जर लवकर आपण लक्षात घेतलं की हा अल्कोहोल कंझ्युम करतो आहे आणि त्याच्यावर जर ट्रीटमेंट केली तर तो पर्सन ठिकाणी रिकवर होऊ शकतो. विड्रॉल सिम्टम्स म्हणजे अल्कोहोल अचानक बंद केलं तर कोणकोण सिम्टम देऊ शकतात. ट्रिमर्स म्हणजे हाताची पायाची थरथर कापवणे, एन्झायटी चिंता लागणे, नर्वसनेस अस्वस्थपणा, रेस्टलेसनेस होणं, स्वेटिंग म्हणजे भरपूर सारं घाम येणं. ओके. नेक्स्ट इरिटेबिलिटी म्हणजे अचानक राग येणं, आपण त्याला म्हणतो ना तनतन करणं. नेक्स्ट असेल इन्सोमनिया म्हणजे झोप न येणं, वॉमिटिंग नॉशिया वॉमिटिंग होणं त्या पर्सनला, हेडॅक डोकं दुखणं, टॅचिकार्डिया म्हणजे हार्ट रेट वाढणं, ब्लड प्रेशर वाढणं, हॅल्युसिनेशन म्हणजे भूतासारखं किंवा ज्या गोष्टी नाही आहेत सत्यामध्ये त्या दिसणं, ऐकायला येणं, सिझर्स त्या पर्सनला मे बी फिट येऊ शकते आणि डेलिरियम ट्रीटमेंट म्हणजे कन्फ्युजन, फिवर, ॲजिटेशन, हॅल्युसिनेशन या सगळ्या गोष्टी त्या पर्सनला होणं. हे सगळं कधी आहे जेव्हा अल्कोहोल कन्झम्पशन बंद करूया तेव्हा हे सिम्टम दिसतील. आता क्लिनिकल यूज ऑफ अल्कोहोल बघा काय क्लिनिकल यूज ऑफ अल्कोहोल की आपण हे अल्कोहोल कन्झम्पशन सोडून कोणकोणत्या ठिकाणी वापरू शकतो. एक असेल अँटीसेप्टिक ॲज आपण स्किन इन्फेक्शनसाठी स्किन डिसइन्फेक्टंट म्हणून वापरलाच ना कोरोनामध्ये. आज आपण वापरत होतो सॅनिटायझर, त्याच्यामध्ये अल्कोहोलच होतं. नेक्स्ट रुबिफिशियंट प्रोड्यूस रेडनेस अँड वॉर्म ऑफ स्किन, म्हणजे काही कॉस्मेटिक प्रोडक्टमध्ये पण अल्कोहोल त्या ठिकाणी असेल फॉर द रुबिफिशियंट पर्पज. काउंटर रिटर्न रिलीव्ह डीपर पेन बाय द सरफेस इरिटेशन, म्हणजेच जर दुखत असेल कधी तुम्ही ऐकलं असेल की चिकनगुन्यामध्ये वापरतात. जर खूप सारं पाय दुखत असेल चिकनगुन्यामध्ये काय होतं की कमरेखालची जी म्हणजे लोअर एक्स्ट्रीमिटीज आहेत त्यांचं अनबिअरेबल पेन होतं आणि त्याच्यामध्ये पेन किलर पण काम नाही करत. मग त्याच्यामध्ये काय केलं जाईल, हे सरफेस ॲनास्थेटिक किंवा सरफेस काउंटर रिटर्न आपण एक अल्कोहोल वापरतो. सॉल्वंट इन द फार्मास्युटिकल प्रिपरेशन अँड टिंक्चर्स,
आणि फार्मास्युटिकल प्रिपरेशनमध्ये पण अल्कोहोल वापरतात. आस्वा, उले हा त्याच्यात तर आधीच असतं. टिंक्चरमध्ये पण आपण अल्कोहोल त्याच्याने यूज करू शकतो. प्रिझर्वेटिव्स आपल्याला माहिती आहे, जर कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर काय ठिकाणी अँटी मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी पण त्या ठिकाणी अँटीसेप्टिक ॲक्टिव्हिटी पण ह्या अल्कोहोलची आहे, म्हणून आपण ॲज अ प्रिझर्वेटिव्ह म्हणून पण वापरू शकतो. नंतर अँटीडोट, मिथेनॉलचं पॉइझनिंग झालं एखाद्या पर्सनला, आता मिथेनॉल म्हणजेच काय, अल्कोहोलच्या ऐवजी मिथेनॉल म्हणजे इथेनॉलच्या ऐवजी मिथेनॉल पेलं तर आपण इथेनॉल म्हणून त्या ठिकाणी ॲज अ अँटीडोट म्हणून देऊ शकतो. असं जर कूलिंग एजंट, इव्हॅपोरेंट प्रोड्यूस अ कूलिंग इफेक्ट, जर हाताला लावलं किंवा सरफेसवर अप्लाय केलं तर काय त्याचा बॉइलिंग पॉईंट काय कमी आहे, तर काय तो नॉर्मल टेम्परेचर तो इव्हॅपोरेट होऊन जाईल आणि आपल्याला कूलिंग सेन्सेशन त्या ठिकाणी पर्सनला भेटतं. जसं की आपण बघितलं असेल, जेव्हा आपण सॅनिटायझर लावलं आणि हवेवर धरलं तर काय ते थंड वाटतं. ओके, ते कूलिंग इफेक्टसाठी वापरले. नेक्स्ट, इंडस्ट्रियल यूज्ड इन द स्पिरिट लॅम्प्स, परफ्युम्स अँड केमिकल इंडस्ट्री. परफ्यूममध्ये ॲज अ प्रोपेलंट म्हणून वापरलं जाईल, नंतर स्पिरिट लॅम्पसाठी वापरलं जाईल, किंवा अजून केमिकल इंडस्ट्रीमध्ये ॲज अ सॉल्वंट म्हणून वापरलं जाईल. हँड सॅनिटायझर आपण बघितलं, इथे अल्कोहोल ॲज यूज ॲज अ सॅनिटायझिंग लोशन्स किंवा सोल्युशन्स. क्लिन्झिंग एजंटमध्ये आपण वापरणार आहे. ओके, असे भरपूर ठिकाणी याचा क्लिनिकल यूज आहे. अल्कोहोलिझमवर असं विचारलं जातं की कॉजेस, सिम्टम्स अँड विड्रॉल सिम्टम्स तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे आहेत आणि युजेस पण तुम्हाला आठवलं तर तेवढे लिहा. नेक्स्ट असेल मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ डायसल्फिरम, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असेल. याच्यामध्ये तुम्हाला भरपूर वेळा विचारलं गेले, डिफाईन, राईट अ नोट ऑन अल्कोहोलिझम अँड गिव ब्रीफ इन्फॉर्मेशन रिगार्डिंग फार्मॅकोलॉजी ऑफ डायसल्फिरम. डायसल्फिरम ड्रग हा आहे की आपण अल्कोहोलिझम म्हणजे जो पर्सन क्रोनिक टाईमसाठी अल्कोहोल कन्झ्युम करतो आहे, तर त्याच्यातून त्याला रिकवर करण्यासाठी आपण डायसल्फिरम ड्रग त्या ठिकाणी त्या पर्सनमध्ये देत असतो. पण आपण त्याला बघायचं की नेमकं कसं काम करतो आहे, तो नेमकं असं काय करतो बॉडीमध्ये गेल्यानंतर की तो अल्कोहोल पिण्याचं किंवा अल्कोहोल कन्झ्युम करण्याची जी इच्छा असेल, फिजिकल ॲज वेल ॲज सायकोलॉजिकल डिपेंडन्स, तो रिमूव्ह करेल. ते आपल्या ठिकाणी बघायचे. आता आपण काय करूया, ही स्टेप बघूया. याला आपण काय म्हणूया की नॉर्मल जे अल्कोहोल कन्झम्पशन केल्यानंतर काय होतं आणि जेव्हा डायसल्फिरम बॉडीमध्ये टाकल्यानंतर काय होईल, आपण हे कम्पॅरिझनमध्ये बघणार आहोत. जसं की पहिलं बघूया, जसं समजा फॉर एक्झाम्पल एखादं नॉर्मल पर्सन त्याने अल्कोहोल कन्झ्युम केलं तर काय होईल बघा, बॉडीमध्ये गेल्यानंतर आपण काय कन्झ्युम केलं जाईल, अल्कोहोल म्हणजेच काय, इथेनॉल कन्झ्युम केलं जाईल. आणि बॉडीमध्ये कोणतं एन्झाईम आहे, लिव्हरमध्ये अल्कोहोल डिहायड्रोजनेज एडीचे एन्झाईम, त्या थ्रू काय केलं जाईल, ॲसिटाल्डेहाइड फॉर्मेशन केलं जाईल. काय केलं जाईल, ॲसिटाल्डेहाइड फॉर्मेशन केलं जाईल. आणि त्यानंतर सेकंड स्टेपमध्ये ॲसिटाल्डेहाइडचं कन्व्हर्जन विथ द हेल्प ऑफ अल्डिहाइड डिहायड्रोजनेज थ्रू काय केलं जाईल, ॲसिटेट केलं जाईल. आणि मग ॲसिटेटचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये कार्बन डायऑक्साईडमध्ये केलं जाईल. वॉटर आपल्या युरिनमध्ये एक्सेप्ट केलं जाईल, कार्बन डायऑक्साईड आपल्या लंग्स थ्रू एक्सेप्ट केलं जाईल. म्हणून दोन्हीकडे पण अल्कोहोलचं ठिकाणी प्रमाण दिसेल. हे नॉर्मल आहे. आता बघूया आपण डायसल्फिरम काय काम करतं. बघा, डायसल्फिरम इरिव्हर्सिबली इनिबिट द एन्झाईम अल्डिहाइड डिहायड्रोजनेज, म्हणजे ॲसिटाल्डिहाइडचं कन्व्हर्जन ॲसिटेटमध्ये होऊन देणार नाही. आणि ॲसिटेटमध्ये होऊन दिल्यानंतर काय होईल बघा, पुढे जाऊन ॲसिटाल्डिहाइड कॅनॉट बी कन्वर्टेड इंटू ॲसिटेट. ॲसिटाल्डिहाइड ॲक्युमुलेट इन टू ब्लड अँड टिश्यूज. दिस प्रोड्यूस टॉक्झिक अनप्लेझंट रिॲक्शन आफ्टर द अल्कोहोल इंटेक. म्हणजे जर आपल्या बॉडीमध्ये किंवा त्या पर्सनच्या बॉडीमध्ये डायसल्फिरम असेल तर त्याचा ॲसिटेटमध्ये कन्वर्जन होणार नाही. ॲसिटेट काय एक्सेप्टेबल फॉर्म आहे. ॲसिटेटचं पुढे जाऊन काय होते, वॉटरमध्ये आणि कार्बन डायऑक्साईडमध्ये कन्वर्जन होते. कार्बन डायऑक्साईड लंग्स थ्रू आणि वॉटर काय युरिन थ्रू एक्सेप्ट केलं जाईल आणि बॉडीतून इफेक्ट त्याचा कमी केला जाईल. पण ह्या डायसल्फिरम थ्रू काय होते, ॲसिटेटचं फॉर्मेशन होत नाही आणि ॲसिटाल्डिहाइडचं कन्वर्जन कसं होते, टॉक्झिक मेटाबोलाइटमध्ये होते. टॉक्झिक मेटाबोलाइट जिथे साठेल त्या ठिकाणी काय होईल, त्या पर्सनला त्रास व्हायला सुरुवात होईल. आणि तो पर्सन काय केलं, त्या त्रासामुळे काय होईल, त्रास कोणकोणते बघा, फ्लशिंग होईल म्हणजे रेडनेस, वॉर्म ऑफ फेस, थ्रोबिंग हेडेड, डोकं दुखेल. जेव्हा अल्कोहोल कन्झ्युम करेल त्या काय होईल, सिम्टम दिसणार आहेत. त्यानंतर नॉशिया, वॉमिटिंग, त्या पर्सनला उलटी होईल भरपूर सारी. नेक्स्ट स्वेटिंग म्हणजे भरपूर सारं घाम येईल त्या पर्सनला. पाल्पिटेशन, हार्ट रेट वाढल्यासारखं वाटेल. त्यानंतर हायपोटेन्शन, ब्लड प्रेशर डाऊन होईल. डिस्पनिया, श्वास घ्यायला त्रास होईल. डिझिनेस म्हणजे झोप आल्यासारखं होईल किंवा फिजिंग होईल. आता फेंटिंग म्हणजेच काय, धाप लागणं किंवा डोळ्यावर झापड येणे, सगळ्या सिम्टम दिसतील. आणि एन्झायटी, चिंता वगैरे लागेल. असे सगळे सिम्टम्स त्या पर्सनला झाल्यामुळे काय करेल, तो त्या ड्रगमुळे अल्कोहोल कन्झ्युम केलं, त्याला कळेल की आपण अल्कोहोल कन्झ्युम केल्यामुळे हे सिम्टम दिसत आहेत. मग त्या भीतीने, त्या सिम्टमच्या भीतीने तो अल्कोहोल काय करेल, बंद करेल. ओके, म्हणजेच काय, डायसल्फिरम इज इनिबिटर ऑफ अल्डिहाइड डिहायड्रोजनेज विच प्रिव्हेंट कन्वर्जन ऑफ ॲसिटाल्डिहाइड इंटू द ॲसिटेट. ओके, म्हणजे एक्सक्रीट होऊन देणार नाही, टॉक्झिक फॉर्म तयार करेल. टॉक्झिक फॉर्ममुळे भरपूर सारे साईड इफेक्ट दिसतील, ॲडवर्स रिॲक्शन दिसतील आणि त्या पर्सन त्या साईड इफेक्ट्समुळे काय करेल, त्या ठिकाणी तो अल्कोहोल कन्झ्युम करायचं बंद करून टाकेल. थेरप्युटिक इम्पॉर्टन्स काय बघा, अनप्लेझंट रिॲक्शन क्रिएट्स फिअर अँड ॲव्हर्जन ऑफ अल्कोहोल. ओके, म्हणजेच काय, भीती वाटू लागेल त्याला. अल्कोहोल पिल्यानंतर काय होतं आहे, एवढे सारखे सिम्टम्स होतात, हार्ट रेट वाढतं आहे, माझं ब्लड प्रेशर कमी होतं आहे. ओके, नंतर धाप लागते, दम लागतो आहे,
फेंटिंग म्हणजे चक्कर आल्यासारखं होते, सगळे सिम्टम्समुळे वगैरे तो अल्कोहोल अवॉइड करून टाकेल. हेल्प्स इन पेशंट अवॉइड अल्कोहोल कन्झम्पशन. अशा कंडिशन आपल्याला काय करायचे, त्या पर्सनला अल्कोहोल कन्झ्युम करून द्यायचं नाही. यूज टू ॲव्हर्जन थेरपी फॉर क्रोनिक अल्कोहोलिझम. त्याच्या इन्स्टेड काय करायचं, दुसरं काहीतरी जे इन्स्टेड ऑफ ज्याचे साईड इफेक्ट्स नाही आहेत, की त्याचा इफेक्ट सीएनए सप्रेसंटसारखाच आहे. ओके, असे ड्रग्स त्या ठिकाणी त्या पर्सनला चालू करायचं आणि ते पण ड्रग्स काही दिवसाने बंद करायचं. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट्स, द रिॲक्शन मे ऑकर्स इवन द स्मॉल अमाऊंट ऑफ अल्कोहोल सच ॲज अल्कोहोल कंटेनिंग सिरप, परफ्युम्स, आफ्टर शेव कंटेनिंग लोशन्स, माउथवॉश, व्हिनेगर. असे जर ड्रग म्हणजे याच्यामध्ये खूप कमी प्रमाणात अल्कोहोल आहे, त्यांनी पण काय त्या ठिकाणी त्या पर्सनला हे सिम्टम दिसायला सुरू होतील. इफेक्ट्स ऑफ डायसल्फिराम मे परसिस्ट फॉर 1 to 2 weeks आफ्टर स्टॉपिंग द ड्रग्स. म्हणजेच जर ड्रग घ्यायचा बंद केला तरी पण 1 ते 2 आठवडे इफेक्ट याचा दाखवणारच. म्हणजे ड्युरेशन ॲक्शन काय या डायसल्फिरामची जास्त आहे. ओके, आणि याचा युजेस आपल्याला माहितीच आहेत. यूज इन प्रिव्हेन्शन ऑफ अल्कोहोलिझम किंवा इन द ट्रीटमेंट ऑफ अल्कोहोलिझम और रिकव्हरी ऑफ पेशंट फ्रॉम द अल्कोहोलिझम. ओके, याच्यामध्ये आपण काय डायसल्फिराम यूज करूया. या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये झाल्या. तर याच्यावर सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण तुम्हाला मगाशी सांगितलं स्टार्टिंगलाच, की राईट अ नोट ऑन अल्कोहोलिझम अँड गिव्ह इन डिटेल फार्मेकोलॉजी ऑफ डायसल्फिराम. काय वेळा डायसल्फिरामवर पण तुम्हाला डिरेक्ट नोट येऊ शकते. त्याच्यामध्ये तुम्हाला हे फार्मेकोकायनेटिक, फार्मेकोडायनॅमिक म्हणजे मेकॅनिझम ॲक्शन, युजेस ह्या आणि सिम्टम्स ठिकाणी तुम्हाला लिहायचे रिॲक्शन्स. ओके, नोट्स तुम्हाला मी व्हॉट्सअपवर टाकल्यात, ते बघून घ्या त्या.